राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 29 एप्रिल या दिवशीचं चिंतन. यालाच वारा थोरला देव म्हणतात. गुरुकृपेशिवाय त्याचं आकलन होत नाही. त्याच्या योगानं सारं दिसतं, पण जे दिसतं त्याच्या योगानं ते दिसत नाही. जगी थोरला देव तो चोरलासे, समर्थ म्हणतात असं. उपासना ही थोरल्या देवाची करायला हवी. अनेक दैवतांना पूजतात, त्यांची सेवा करतात, त्याचं फळ जरूर मिळतं, पण फळ पावती वर्मची चुकले प्राणी, असं या बाबतीत समर्थांनी दासबोधात म्हटलं आहे. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेवच, असं ठाम प्रतिपादन भगवंतांनी गीतेत केलंय. सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति, असं आपण तोंडानं म्हणतो आणि थोरल्या देवाला विसरून जातो. मनाच्या श्लोकातही समर्थांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ब्रह्मदेव सर्वांची उत्पत्ती करतो, त्याची निर्मिती कोणी केली? विष्णूचं पालन कोण करतं? शंकराचा संहार करता कोण आहे? विचार केला तर यातलं मर्म ध्यानात येईल की या देवी देवता त्या थोरल्या देवाच्या खुणा आहेत. शाखा चंद्र न्यायानं याकडे बघायला हवं. पण फांदीला लागणाऱ्या फळावरच जर आपलं समाधान होत राहिलं तर पुढचा चंद्र कोण पाहणार? हा थोरला देव म्हणजेच आत्मदेव. आत्मा ज्ञानरूप आहे, त्यामुळे त्याच्या प्रकाशात सर्व ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान होत नाही. कारण ज्ञानासाठी ज्ञाता आणि ज्ञातक या दोन निराळ्या गोष्टी लागतात. इथे आत्म्याशिवाय काही नाहीच. मग ज्ञान कुणाला होणार? मिठाची बाहुली समुद्राचा तळ शोधायला गेली तर तिला कधीतरी सापडेल का? तसं आत्म्याच्या ज्ञानाचं आहे. तो आत्मरूप झाला, तो ज्ञानच झाला, ज्ञानी नव्हे. मग मला ज्ञान झालं म्हणून कोण सांगणार? आपल्याकडे असे अनेक शब्द आहेत की ज्याचा अर्थ आपण लक्षात घेत नाही. सुखी झाला आणि सुखरूप झाला यात खूप फरक आहे. म्हणून आत्म्याच्या सत्तेनं सर्व दिसू शकतं, पण या सृष्टीच्या आधारे तो पाहता येत नाही. त्याला पाहणं म्हणजे द्वैत जाऊन अद्वैत होणंच आहे. आत्मरूप झाला की ज्ञानच झाला. मग बाह्य वस्तूंच्या ज्ञानाची ओढ कशी राहणार? हे सर्व ज्ञान व्हायला साधन तर हवंच, पण गुरुकृपेचा भाग त्यात फार महत्त्वाचा आहे, हे ध्यानात ठेवायला हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.